नागपुर के सीताबर्डी इलाके में शादी का झांसा देकर युवती से बार बार शारीरिक संबंध बनाने और बाद में मुकरने का सनसनीखेज मामला सामने आया है। पीड़िता की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। नागपुर के सीताबर्डी थाना क्षेत्र में धोखाधड़ी और शोषण की गंभीर घटना सामने आई है। पीड़िता का आरोप है कि आरोपी ने उसे शादी का झांसा देकर प्रेम जाल में फंसाया और फिर उसके साथ लगातार शारीरिक संबंध बनाए। जब युवती ने उस पर विवाह का दबाव बनाया तो आरोपी शादी की बात से साफ मुकर गया और उसे धमकी देने लगा। धोखा मिलने पर पीड़िता ने सीताबर्डी थाने पहुंचकर आप बीती सुनाई है। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर पीड़िता का मेडिकल कराया है और आरोपी की तलाश में जुट गई है। पीडित महिला ही वाडी येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती 2-3 दिवसापूर्वी। वाडी हॉस्पिटलमधून सीताबर्डी येथे MLC आली। MLC द्वारे आम्ही पीडित महिलेचे बयान घेतले असता पीडित मुलीने सांगितले की तिची मागील 1.5 वर्षापासून इंस्टाग्रामवर एका मुलासोबत ओळख झाली होती। मग त्यांची चांगली मैत्री झाल्याने मैत्रीचे रूपांतर त्यांच्या प्रेमामध्ये झाले। नंतर ते लग्न करणार होते म्हणून तिने घरी देखील सांगितलं। मुलगा देखील घरी गेला होता त्यांच्या आणि लग्न करणार म्हणून मुलांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध केले आहेत। त्याच्यानंतर मुलीने लग्नास विचारणा केली असता सध्या मुलगा लग्नाला नकार दिल्यामुळे पीडित मुलीने टेन्शनमध्ये येऊन औषध केले आहे। त्याच्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। सदरचा गुन्हा दाखल झालेला असून आरोपीचा शोध घेणे चालू आहे। काल एक 21 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशनला आली होती। तिने रिपोर्ट दिला की 2024 पासून तिची एका मुलासोबत ओळख झाली होती। नंतर त्यांची मैत्री झाली। मैत्रीनंतर त्यांचे प्रेम संबंध झाले। मग त्याच्यामध्येच त्यांनी सदर आरोपीने फिर्यादी जी मुलगी आहे तिच्यासोबत जबरदस्तीने धमकी देऊन किंवा स्वतः मरण्याची धमकी देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध केले आहेत। सदरमधील आरोपी भेटलेला नसून त्याचा शोध घेणे चालू आहे।